नमस्कार मंडळी. 2022च्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे अतिवृष्टी निकषाबाहेर झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी आज 10 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून 1500 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आलेली आहे. शेती पिकाच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागातील आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रलंबित निधी मागणीच्या प्रस्तावामधील बाधित शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने निकषानुसार 1500 कोटी रुपये इतका निधी जिल्हानिहाय वितरित करण्यास निर्णय देण्यात आलेला आहे. हे जिल्हे आहेत अहमदनगर, परभणी, अमरावती आणि वाशिम. या जिल्ह्यासाठी 1500 कोटी रुपये इतका निधी प्राप्त झालेला आहे आणि त्याला मंजुरी देखील आज शासनाने दिलेली आहे. जिल्ह्यांना मंजूर निधीपेक्षा जास्त निधीची आवश्यकता असेल तर अशा जिल्ह्यांना त्यांच्याकडील संबंधित तहसील कार्यालयाकडून अचूक परगण्याच्या आधारे उर्वरित पात्र लाभार्थ्यांना माहिती डीबीटीच्या प्रणालीद्वारे 28/2/2024 पर्यंत भरून द्यायची आहेत. ती भरून घेतल्यानंतर त्यांना या निधीचं वाटप आता 1500 कोटी रुपयांमधून करण्यात येणार आहे. सन 2022च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसान झालेल्या आणि बाधित शेतकऱ्यांना यापूर्वी मदत देण्यात आली होती. त्यांना सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी अनुदान देय राहणार नाही. यास्तव संगणकीय प्रणालीवर बाधित शेतकऱ्यांची माहिती भरताना दुरुस्ती होणार नाही व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषामध्ये पालन होईल याची खात्री करण्यात यावी. निधी खर्च करताना सर्व बाधितांना शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती हे रक्कम आणि ज्या शेतकऱ्यांचं निकषाबाहेरील 2 हेक्टरपेक्षा मर्यादित मदत प्रदान करण्यासाठी करण्यात आली होती त्यांना आता 3 हेक्टरपर्यंत मदत जाहीर करण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांनी यादी मदत आणि प्रतिसाद जिल्ह्यातून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयावर त्यांची नावं आणि यादी प्रसिद्ध केल्या जाणार. या आदेशाद्वारे पूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेली मदतीचा निधी बँक आणि कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी बँकेने वळती करू नये असं स्पष्ट जिल्हाधिकारी यांनी केलेलं आहे. त्यामुळे या 4ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे पात्र असूनही निकषामध्ये बसत नव्हते आता त्यांना निकषाबाहेरील मदत त्यांच्या खात्यावरती आता 2 हेक्टरपर्यंत मदत जारी करण्यात आलेली आहे. त्यासाठीचा शासन निर्णय सरकारने जे शेतकरी निकषामध्ये बसत नव्हते अशा शेतकऱ्यांसाठी आता गुड न्यूज आलेली आहे. म्हणजे शासनाने आता 1500 कोटी रुपये या 4 जिल्ह्यांसाठी 2022 मध्ये जी सांगितलेलं आहे पूरस्थिती निर्माण झाली होती 4 जिल्ह्यांमध्ये त्यासाठी शेतकऱ्यांना हे आर्थिक पॅकेज आणि अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यासाठीचा निधी हा 10 दिवसाच्या आत तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.